आता बातमी सांगलीमधून आहे। सांगलीमध्ये दलित महासंघाच्या अध्यक्षाची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। उत्तम मोहिते असं हत्या करण्यात आलेल्या दलित महासंघाच्या अध्यक्षाचं नाव आहे। मोहिते यांच्या वाढदिवसाच्या वेळीच मुळशी पॅटर्न चित्रपटातील थराराप्रमाणे हा खून करण्यात आला। शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख यानं उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला केला। त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या उत्तम मोहिते यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। दुसरीकडे हत्या करणारा जमावाच्या हल्ल्यामध्ये ठार झाल्याचं कळतंय। हल्ल्याच्या घटनेनंतर संतप्त जमावानं हल्लेखोर शाहरुख शेख याला बेदम मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचाही मृत्यू झाला। इंदिरानगर परिसरामध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे, ज्यामध्ये उत्तम मोहिते नामक व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे। ही घटना मयत व्यक्तीच्या घरी घडलेली असून त्यामध्ये एकूण 8 आरोपी आहेत। या 8 आरोपींमध्ये काहींना आता पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। काही आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत। याच प्रकरणामध्ये असे दिसून येते की या मारामारीची घटना चालू असताना आरोपीला सुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेला आहे, यामधील एका आरोपीला। आणि आज सकाळी त्या आरोपीला सुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे। असं याच एका घटनेमध्ये 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे।